अध्याय दुसरा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय अजय अर्जिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटे विहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणी वरा दीनबंधू पाहि माम. तुझ्या वशिला वाचून अवघेच देवा आहे शीन. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्या ते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्य नाभा रसभरिता आतला गाभा टरफला ते महत्वाने. तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अत्याय झाले कथन समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागले. गोडन लागे अन्न पाणी समर्थाचा ध्यास म्हणे. न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्याचा खास. याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसते पोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शोधी करीसाची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विभूत हो. हे हितुगोजे सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्त भले विचारांचे काहूर झाले. शेगाव अगे धुंडाळलेले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुस्ती भावनी रामा सन्मती. बाळा तुझी आजवृत्ती कार्य झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यात्रा होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्यात तरणा ज्वान नाही कशाची तुला वान. ऐसे साच असून चिंता तूर दिसतसी. किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केली पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलाने नित्यभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकेला. तुझा पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्य वाचून अशा क्रिया मिळतीन कोठे पाहावया. पूर्व सुकृत वाचून या होनीन दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धुन्य. भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस चार गेली निघून साचार. बंकटालाची तीळभर विसरणा पडे तयाचा. गोविंद बुवा टाकडेकर होते एक कीर्तनकार. ज्याच्या कीर्तने शारंगधर प्रसन्न चित्त होतसे. लौकिक याचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावे. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकवाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी. भलामध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्यांचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थाचा समाचार बंकटलालाने कथन केला. दोघे कीर्तनात चालले. तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूचे बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून कुपन जाय हपाकुनी. वा चातका ते स्वातिघन वा मोरासी मेघ दर्शन. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयंतासे झाले. दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले. काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावर तुला गरज असेल जरी आण चून का भाकरी माळिनीच्या सदनातून. बंकटलालाने सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी. तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वरले पितांबरसे समर्थ. जा जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरूनी आण पाणी. पितांबर बोली गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडावया मुडी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी. आता तुंबा बुडवून उगीच उंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेला ऐसे नीर कोठीनं त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतेलं इतकेच तेथे होते जल. करुणी हाताचे उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसे झाले आड विहीर चिंतावला पितांबर. हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ. खळगा पडून ओढ्याला नाल्याची घाण जीवन. तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती संशय येते धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला चुनका भाकरी सेविल्यावर. बंकटालासी सुपारी मागत झाले साक्षात्कारी. अरे माडिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला. व्याघ्रांभरी दुंदडी तांब्याचे. खडकू दुंदडी व्याघ्रांभरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी. तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमची व्यवहारी. मला न त्याची जरूर भावभक्ती. नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन. दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकितो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीची निरूपणासे भगवत
भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंदाचा हंसगीतामधील भुवानी पूर्वार्ध विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात, हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा या कीर्तन श्रवणास. पंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली. इतर समर्थाचे साचार कीर्तनासे आणावया केली विनंती अवघ्याने. श्रोते अति विनयाने परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज हल्ले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडीती झाले कर कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर परेन बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदिले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाजी. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेडन करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ बदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषिणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपदिले अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे. शब्दच्छलासे न करावे. साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथेकऱ्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथेकरी तुन व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजून अवघ्या बोलिले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येता आले साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी. सेवा यांची करावी. आज्ञा यांची मानावी. वेदवाक्या परी हो. तरीच तुमची कल्याण होईल निसंशय करून. अनयासे हे निदान जोडले त्या दवंडू नका. कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले. चित्ती हर्ष माईना. आपल्या सन्माननीय पित्याचे हकीकत कथिले प्रेमेसी. बाबा आपल्या घराचे गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे वदले. तूच येत्या घेऊन पित्याची मिळाली सन्मती. बंकटलाल हर्षयती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मजला सध्याने आणावया पुढे माणिक चौकात. चौथी दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला. व्रत अस्तमानाच्या समयाला दिनपती असता गेला. इकडे बौद्ध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे. नमन साष्टांग केले चरणी. पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करा येतं तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळी आला या. शिव आराधन प्रदोष काळी घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणे गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थाच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन. ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हेन थांबले जरी येथ तरी. प्रदोष काळी पार्वतीकांत गेला उपाशी घरातून. त्यास करू कैसे तोड. ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तबकात रे पुढे ठेव समर्थाच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती. ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून घास घालीन नाही अन्न. यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरे. आणून ठेविले समोरी तबक. एक समर्थाच्या पुरे बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा भालाप्रती लावेला बुक्का. कंठी घातीला पुष्पहार. गुरुमूर्तीची प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडले पात्रात ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थासे घातले असे अतिहर्षी. तो न थाटवर नव्हे. घागरी सुमारे 100 उष्णदकाच्या साचार. पाणी घालते नारी नर मन मानेले अशा रीती. कोणी शिकेकाई लावते. कोणी साबण घेऊन हाती समर्थांचे घासीते पद कमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेली याच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगरांग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला. पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भारी गंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्था पर्णसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरली इच्छा रामशेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा. त्यासी ऐसे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमाने यथासांग करू पारणा ऐसी मनी इच्छा त्यांनी धरिली असे. तो झाला अस्तमान मावळाला असे नारायण. इच्छारामे केले स्नान.
प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्याचे केले पूजन परम प्रेमे करून आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणारे अन्न आहे मजला उपोषण सोमवारची गुरुराया अवघ्या भक्ताचा हेतपुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी इच्छा राम तो घेऊन नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाचे सव्य भागा 4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थ पुढे आणून ठेविला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्याचे महाराज बोलले आपण असे खातो अहर्निशी ऐसी बोलसी गणप्या खाय आता अवघे अन्न अघोऱ्यानं करे अवमान पाहो आले अवघे जण तुझ्या अघोरी वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रेनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्यास आचार कौतुक केले गुरुवरे खणानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भले ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदास एकदा खिरीची झाली वासना रामदासाची या मना तिची खोड मोडण्या जाणा अखंड खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालवयासी शीघ्र आळा या उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराय संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येथे केले लोकालागे सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली साप सारी नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेते महाराजांचे आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडे मनोहर विठ्ठलाचा नामगजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसने होते ते वदले वदनी भजनेची या मिशांनी गणगण गणात होते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीचे आश्रयास असते भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्र राही त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदा तीर वा कुंभमेळ्याचे साचार गर्दी होते हरिद्वारी त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येथे दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊड बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही त्याचे वाणीता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी किटका समान अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी ये ठाय अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे कधी करावे मंगस्नान कधी हाळात जाऊन कधी प्राशन करावे गडूळ जलाचे त्याच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासे चिलमीवरी प्रेम भारीती लागे वरच्यावरी नव्हती असक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील ह्या भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श होऊ भाव एका प्रत हेच विनवी जोडून हात 10 गुण ईशा ते श्री हरिहरापर्ण वस्तू शुभम भवतु इति द्वितीयोध्याय समाप्त।